नमस्कार मंडळी, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सिक्वेन्स सुरू आहे. अशातच मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे आणि हा ट्विस्ट म्हणजे मालिकेत एक नवीन कलाकाराची एंट्री होणार आहे. या नवीन कलाकाराच्या एंट्रीचा प्रोमो नुकताच समोर आला. अधिपती अक्षराला भेटण्यासाठी तिच्या माहेरी जातो, तर अक्षरा आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी पुन्हा सूर्यवंशीच्या घरी जाते. या ठिकाणी भुवनेश्वरी आणि तिचा मोठा वाद होतो. दुसरीकडे अक्षराची बहीण इरा अधिपतीचे कान भरते. यामुळे दोघांमध्ये गैरसमज निर्माण होणार आहे. अक्षराचा मित्र परदेशातून आला आहे आणि ताई त्यालाच भेटायला गेली आहे, असं इरा अधिपतीला सांगते. हे ऐकताच अधिपती अस्वस्थ होतो आणि घरातून निघून जातो. या नवीन प्रोमोमध्ये अक्षराला एक कॉल येतो. त्यावर अक्ष असं बोललं जातं. यावर अक्षरा कोण आहे असं म्हणते. यावरून समोरून तिला अक्ष कोण म्हणायचं असं म्हटलं जातं. त्यावर अक्षरा ही मॅक असं म्हणत तिच्या मित्राला ओळखते. यानंतर त्यांची भेट होते, तेव्हा तो अक्षराला कशी आहेस तू असं म्हणून विचारतो. यावर अक्षरा ठीक आहे असं उत्तर देते. त्यानंतर वाटत नाही तुझा नवरा चांगला आहे ना असं म्हणतो. यापुढे तिला चक्कर येते आणि ती तिच्या खांद्यावर डोकं ठेवते. अक्षराने मॅकच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असताना तिथे नेमका अधिपती येतो आणि त्या दोघांना एकत्र बघून अधिपतीच्या मनात त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण होतो. यामुळे अक्षरा आपली फसवणूक करत आहे या विचाराने अधिपतीचे डोळे पाणवतात. त्यामुळे आता आधीच बिनसलेल्या अक्षरा अधिपतीच्या नात्यामध्ये आता तिच्या या नवीन मित्राच्या एंट्रीनंतर आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.